आजच्या या 2025 बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मुलाखतीच्या बाबतीमध्ये मुलाखती घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अत्यंत जोरदार काम करणारे आणि या जिल्ह्यातलं अत्यंत खंबीरपणाचं नेतृत्व पालकमंत्री ज्यांनी जिल्ह्यामध्ये आल्यापासून आपण सगळेजणच मीडियाच्या माध्यमातून पाहतोय एक खळबळ माजवलेली आणि भारतीय जनता पार्टीची फार मोठी ताकद वाढवली असे आमचे सहकारी मित्र आदरणीय जयभाऊ पोलीस साहेब उपस्थित जिल्हाध्यक्ष केदारजी साहेब उपस्थित माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील माजी नगराध्यक्ष आशिफभाई तांबोळी आदरणीय मनगिरे सर आदरणीय रिंकी आप्पा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दाराडे सर आरबीआयचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश गायकवाड साहेब ओके साहेब माजी नगरसेवक राणा राऊत माजी नगरसेवक कदले मालक प्राध्यापक भारत पवार सर संग्राम मोहिते शिंदे साहेबांच्या सेनेचे अध्यक्ष सहकारी मित्र माने बाबासाहेब कापशे उपस्थित आता काही सरी कांबळे सर कांबळे सर सर्व उपस्थित पदाधिकारी आता थोडी सगळीच व्यासपीठावरती येऊ शकत नाही गर्दी मंडलाध्यक्ष गर्दी शहराध्यक्ष त्यांची मुलगी आजारी असल्यामुळे उपस्थित नाहीत मागणी कदम उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माहितीचे सर्व या बार्शी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक त्याचबरोबर ज्यांनी आपल्या प्रभागामध्ये अत्यंत मोलाचं काम केलेले असे सर्व सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य शिवसेनेचे सदस्य अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सर्व काही सदस्य आज या ठिकाणी मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय सर्व महायुतीच्या घटकांनी आमच्याबरोबर या ठिकाणी काम करावं असे आम्ही या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तसंच शिंदे साहेब अजितदादा सगळे महायुती राज्यामध्ये त्याच धर्तीवरती या ठिकाणी पण काम करावं अशी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे आदरणीय आठवले साहेब अविनाश वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी शिंदे सेनेचे माने या ठिकाणी उपस्थित आहेत आता काही तांत्रिक कारणामुळं दादांचं काय आणखी निश्चित नाही काही जिल्हा अध्यक्ष काही किंवा त्यांचं देतील आम्ही वाट पाहून आहोत परत आणखी पत्रकारांनी धडसामोर करून मी सगळं कोणाशी अगोदर परत करतो आणि आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने मित्रत्वाच्या नात्यानं या ठिकाणी सगळ्याला विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करण्याचे आमची प्रामाणिक भावना आहे या ठिकाणी कुणालाही दुजाभाव करण्याचा आमचा कुठलाही हेतू प्रयत्न असणार नाही आदरणीय जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळेजण निवडणूक लढवतोय आणि जयभाऊ रात्रीचा दिवस करून आता एवढी दाखवत त्यांना पंढरपूर बालशीन आता अक्कलकोटला चालले एवढ्या घाईगडबडीमध्ये सुद्धा सगळ्यांना फेस टू फेस या ठिकाणी बोलले खास करून नगराध्यक्ष पदाचे त्यांनी मुलाखती घेतलेली आणि आज आपण सर्व उमेदवारांची या ठिकाणी बांधवांनो मुलाखती घेत असताना आता तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती जवळपास सगळ्याच गोष्टी तुमच्या पण लक्षात आहेत आणि आम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आहे परंतु हे सगळे आपण काम करत असताना मिळून बसू आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला विधानसभेला मुकावं लागले आज आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इतिहास घडवला विकास कामाचा कधी नाही एवढी येतात जयभाऊनी पण पाहिला असं विकास नाही येतात किंवा सगळे बार्शी शहराला जोडणारे कॉन्क्रीटचे रस्ते असतील बगीचे असतील खेळाची मैदान असतील नगरपालिकेच्या शाळा असतील, त्याचबरोबर शहरातल्या घरकुल योजना आहेत,
जवळपास 5,000 लोकांना आपण गोरगरिबांना घरं देऊ शकतो. प्रधानमंत्र्यांचा प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी जवळपास आता 350-400 घरं पूर्ण झाले. उर्वरित आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आणि अशा रीतीनं संपूर्ण शहरामध्ये गल्ली बोळातील रस्ते कॉन्क्रीट काय डांबरीकरण असेल, गटारी असतील, पाईपलाईन असेल, 296 कोटीची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी आदरणीय साहेबांनी माशी करता दिली. जवळपास 4 कोटी लिटर पाणी आपल्याला रोज येत आणि सगळ्या विकासाला म्हणून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं मानून आणि एवढा विकास करून सुद्धा राज्यातील माझ्या सहकारी मित्रांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढं फडणवीस साहेबांनी बेरर चेक म्हणले बारशे आणि घोटाळा झाला कुठं. म्हणून तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाबांना नेमकं विधानसभेच्या अगोदर काय घडामोडी घडल्या आणि थोडं जातीपातीचं राजकारण मलाही बार्शी नगरपालिका आणि भविष्यात होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि महाराष्ट्रात एकमेव मार्केट कमिटीची निवडणूक ज्या ठिकाणी ते बार्शी. या तिन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सगळ्या सरकारांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक करतोय. या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आणि या विभागातला विकास पुरुष ज्यांनी आपल्या पाठीमागच्या 5 वर्षाच्या विधानसभेच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं काम या तालुक्याच्या विकासाचं, या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांच्या पाण्याचं, या तालुक्यातल्या पायाभूत सुविधांचं एमआयडीसी पासून सगळ्याच हे प्रचंड मोठं काम उभं केलं. सामान्य लोकांचा विश्वास त्यांनी खऱ्या अर्थानं जिंकला आणि विधानसभेची निवडणूक झाली. जवळजवळ 1 वर्ष होत आलं तरी पण या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये वार्षिक आमदार कोण असेल तो आमचा राजाभाऊ साहेब. 1 रुपयाचं काम आमदार खंड सोडून 1 रुपयाचं काम जर दाखवलं त्याच्या राजाभाऊ खूप मोठा प्रचंड मोठा आपण सगळेजण पाहतो की काम राजाभाऊ उभं केलं. सातत्याने राजाभाऊ विधानसभेचे खंत म्हणून दाखवत आहे. आता ते विसरून जावं झालं. आता जे झालं ते झालं, म्हणजे झालंय ते पुन्हा होऊ नये या हेतूने आता आपण सगळ्यांना कामाला लागायचं. त्या अनुषंगाने आता ही पहिली निवडणूक जी आहे ती बार्शीच्या नगरपालिकेची निवडणूक ही पहिली निवडणूक आहे. त्या अनुषंगानं आज आपण पाहतो सगळ्यांनी मुलाखती दिल्या, अनेक इच्छुक आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक असणं म्हणजे पार्टीची विजयाची संधी अधिक आहे म्हणून लोक इच्छुक. जी पार्टी निवडून येणार नाही तिथे इच्छुकांची संख्या असतच नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं आज इच्छुक आहेत. सर्व जाती धर्माचे लोक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे उमेदवार इच्छुक उमेदवार हे सगळे लोक. आणि खऱ्या अर्थानं मला राजाभाऊ स्वतःला मिळाल्यापासून आनंद झाला की राजाभाऊ सारखा एक नेता सगळ्या धर्मांना सगळ्या जातींना सोबत घेऊन जाण्याची ताकद आहे. एक आमचा मुस्लिम समाजाचा एक भाऊचा सहकार जेव्हा मुलाखत देत होता आणि त्याच्या अंगावर काटे उभे होते की आम्हाला राजाभाऊंनी सगळं दिलं, आम्हाला कुठलीच अडचण राजाभाऊंनी ठेवली नाही, आम्हाला जे शक्य ते सगळं दिलं
असा सांगत असताना त्या चेहऱ्यावरचे भाऊ सांगत होते की राजाभाऊ सगळ्या समाजाला न्याय देतात, राजाभाऊ सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन सांगतात. जाती धर्माचं राजकारण करायचं एवढं एकच सरकार काही लोकांच्या हातामध्ये आहे, पण त्या सगळ्या गोष्टी चिरकालपणीच केल्या. विकासाचं राजकारण चिरकाल निघतं, विकासाचं समाजकारण चिरकाल निघतं, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं राजकारण चिरकाल निघतं आणि त्या राजकारणाचं आयुष्य खूप कमी असतं. व ते ज्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी करण्यात झालं हो त्याला फार मोठं आयुष्य आहे. मला वाटतं ते पुन्हा काय त्या पद्धतीचं पुन्हा काय घडलंही नाही. आता ही शेवटची वेळ, पण त्याच्या आधीची न जाता मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगणार, आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो. राजाभाऊ आम्ही दोघेही खूप जवळचे मित्र आहे आणि राजाभाऊच्या मतदारसंघामध्ये राजाभाऊला कुठली अडचण झाली नाही पाहिजे. मागच्या वेळी सांगितलं होते की कायम माननीय मुख्यमंत्री बोलण्याचा आग्रह असतो की राजाभाऊ माझा सैनिक आहे आणि या सैनिकाला काही कमी करता